हॅलो माय डिअर मेमरी ॲथलीट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर्नी किती मोठ्या असाव्यात, कोणत्या डिसिप्लिनसाठी किती जर्नी बनवाव्यात, कोणत्या डिसिप्लिनसाठी एका वॉलवरती 4 लोकेशन्स असावेत व कोणत्या डिसिप्लिनसाठी एका वॉलवरती 5 लोकेशन असावेत, तसंच इनडोअर जर्नी कोणत्या डिसिप्लिनसाठी व आउटडोअर जर्नी कोणत्या डिसिप्लिनसाठी बनवावी ते डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. मेमरी चॅम्पियनशिप मधल्या 10 डिसिप्लिन पैकी फक्त हिस्टोरिकल डेट्स आणि नेम्स अँड फेसेस या 2 डिसिप्लिनसाठी आपल्याला जर्नीची गरज लागणार नाहीये. आणि उरलेल्या 8 डिसिप्लिन मधील रॅन्डम वर्ड्स, रॅन्डम नंबर्स, बायनरी नंबर्स, ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेस और रॅन्डम इमेजेस साठी प्रत्येकी एक जर्नी आपल्याला बनवायची आहे. स्पीड नंबर्स आणि स्पीड कार्डसाठी प्रत्येकी 2-2 जर्नी बनवाव्यात, कारण स्पीड नंबर्स व स्पीड कार्डसाठी 2 ट्रायल असतात. परंतु दोन्ही ट्रायल कंपल्सरी नसतात. पहिल्याच प्रयत्नात जर तुम्ही तुमचा बेस्ट परफॉर्मन्स दिला असेल तर दुसरा अटेम्प्ट द्यायची गरज नसते. दुसरा अटेम्प्ट द्यायचा की नाही हा संपूर्णपणे तुमचा निर्णय असतो. पण काही कारणास्तव पहिल्या प्रयत्नात काही गडबड झाली तर दुसऱ्या अटेम्प्टसाठी आपल्याकडे जर्नी तयार असायला हवी. आणि म्हणून स्पीड नंबर्स व स्पीड कार्डसाठी 2-2 जर्नी बनवाव्यात. मात्र स्पोकन नंबरसाठी 2 किंवा 3 जर्नी बनवाव्यात. कारण स्पोकन नंबर्स हा डिसिप्लिन जेव्हा नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप मध्ये खेळवला जातो तेव्हा तिथे 2 ट्रायल असतात. व वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप मध्ये खेळवला जातो तेव्हा तिथे 3 ट्रायल असतात. इथे सुद्धा दुसरा किंवा तिसरा अटेम्प्ट द्यायचा की नाही हा संपूर्णपणे तुमचा निर्णय असतो. आणि आता रॅन्डम कार्डसाठी कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त तुमच्या क्षमतेनुसार जर्नी बनवायची आहेत. कारण रॅन्डम कार्डसाठी नॅशनल, इंटरनॅशनल आणि वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप मध्ये प्रत्येकी 10, 30 आणि 60 मिनिटांचा मेमरायझेशन टाइम असतो. घरी टायमर लावून तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की साधारण किती वेळात तुम्ही किती डेक ऑफ कार्ड्स लक्षात ठेवू शकता. त्यानुसार तुम्हाला नंबर ऑफ जर्नी बनवायच्या आहेत. जर चॅम्पियनशिप अगदी जवळ आली असेल आणि जास्त जर्नी रेडी नसतील तर एकच जर्नी तुम्ही शेवटच्या काही डिसिप्लिनसाठी परत वापरू शकता. कशी? ऐका. नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप ही एका दिवसाची असते. म्हणजेच सर्व 10 डिसिप्लिन एका दिवसात खेळवल्या जातात. अशा वेळी पहिल्या काही डिसिप्लिनसाठी सकाळी ज्या जर्नी वापरल्या त्याच जर्नीज तुम्ही दुपारनंतरच्या डिसिप्लिनसाठी पुन्हा वापरू शकता. तसंच वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप ही 3 दिवसाची असते. तेव्हा पहिल्या दिवशी वापरलेल्या जर्नीज तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी परत वापरू शकता. पण लक्षात घ्या की एकच जर्नी पुन्हा पुन्हा वापरणं धोक्याचं असतं. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. आधीच्या डिसिप्लिनसाठी केलेल्या जोडणीची आठवण होऊन कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून शक्यतो प्रत्येक डिसिप्लिनसाठी वेगळी जर्नी तयार ठेवावी. अगदी काहीच पर्याय उपलब्ध नसेल तरच ही स्ट्रॅटेजी वापरावी. आता आपण समजून घेऊया की प्रत्येक जर्नी किती मोठी असावी. नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप पेक्षा वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप मध्ये मेमरायझेशन टाइम जास्त असतो. म्हणजेच मेमरायझेशन टाइम जास्त असेल तर तुमची जर्नी सुद्धा तेवढीच मोठी असली पाहिजे. तुम्ही ज्या चॅम्पियनशिप मध्ये भाग घेणार आहात त्या चॅम्पियनशिपचं मेमरायझेशन टाइम लावून प्रत्येक डिसिप्लिनची प्रॅक्टिस करावी. प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला अंदाज येईल की दिलेल्या वेळात मला किती लक्षात ठेवता येतं. आणि मग आपल्या क्षमतेनुसार तेवढी मोठी जर्नी बनवायची. मेमरायझेशन टाइम जेवढा जास्त तेवढ्या जास्त वेळा उजळणी करणं सुद्धा गरजेचं आहे हे लक्षात घ्या. अजून एक गोष्ट, समजा तुमच्याकडे असलेली जर्नी छोटी आहे आणि तुम्हाला जास्त डेटा लक्षात ठेवायचा आहे. तर एकाच लोकेशनवरती 2 किंवा 3 गोष्टी लिंकिंग मेथडने जोडून त्या लक्षात ठेवता येऊ शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या जर्नीचं पहिलं लोकेशन आहे डोअर आणि पहिले 3 रॅन्डम वर्ड्स आहेत रॉड, पॅरेट आणि पिलू.
तर आता डोअर बरोबर हे 3 शब्द तुम्हाला जोडायचे आहेत. कसे? नीट ऐका. व्हिज्युअलाइज करा की डोअरवर तुम्ही रॉड जोरात आपटला तेव्हा त्यातून पॅरेट बाहेर आला आणि तो पिलोवर जाऊन बसला. येतंय लक्षात? व्हिज्युअलाइज तुम्हाला करायचं आहे की डोअरवर तुम्ही रॉड जोरात आपटला तेव्हा त्यातून पॅरेट बाहेर आला. रॉड आपटल्या आपटल्या त्यातून पॅरेट बाहेर आला आणि तो पिलोवर जाऊन बसला. आता पुढे जाऊया. तुमच्या जर्नीचं दुसरं लोकेशन आहे फ्लॉवर पॉट आणि तुमचे पुढील 3 रँडम वर्ड्स आहेत ग्रास, हॅपी आणि शूज. आता या चारही गोष्टी तुम्हाला एकमेकांशी कनेक्ट करायच्या आहेत. पुन्हा एकदा व्हिज्युअलाइज करा की फ्लॉवर पॉट तुम्ही ग्रासवर फेकलात. कुठे फेकलात? ग्रासवर फेकलात. ग्रासवरती हॅपी असं ग्रासनेच लिहिलेलं होतं. ग्रासवरती हॅपी असं ग्रासनेच लिहिलेलं होतं. ते तुम्हाला बघायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. लिहिलेल्या हॅपीला तुम्ही शूजने डेकोरेट केलं. लिहिलेल्या हॅपीला तुम्ही शूजने डेकोरेट केलं. येतंय लक्षात? तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय की फ्लॉवर पॉट तुम्ही ग्रासवर फेकलात. ग्रासवरती हॅपी असं लिहिलेलं होतं. लिहिलेल्या हॅपीला तुम्ही शूजने डेकोरेट केलं. इथे तुमचं जर्नीचं पहिलं लोकेशन डोअर तुम्हाला आठवल्यावर तुम्हाला आठवेल की डोअरवर रॉड जोरात आपटला तेव्हा त्यातून पॅरेट बाहेर आला आणि पॅरेट जाऊन पिलोवर बसला. तुमच्या जर्नीचं दुसरं लोकेशन फ्लॉवर पॉट तुम्हाला आठवल्यावर तुम्हाला आठवेल की फ्लॉवर पॉट तुम्ही ग्रासवर फेकला आणि ग्रासवरती हॅपी असं लिहिलं होतं आणि हॅपीला तुम्ही शूजने डेकोरेट केलं. अशा रीतीने 2 जर्नी लोकेशनवर आपण 6 शब्द लक्षात ठेवले. तर एकाच लोकेशनवरती 2 किंवा 3 गोष्टी लिंकिंग मेथडने जोडून त्या तुम्हाला लक्षात ठेवता येऊ शकतात. म्हणजे जर्नी छोटी असली तरी लिंकिंग मेथडमुळे तुम्ही जास्त डेटा लक्षात ठेवू शकता. आता आपण पाहूया की एका वॉलवरती किती लोकेशन सिलेक्ट करावे. रँडम नंबर्स, स्पीड नंबर्स व बायनरी नंबर्ससाठी एका वॉलवरती शक्यतो 5 लोकेशन सिलेक्ट करावे. म्हणजे मेमरायझेशनच्या वेळी किंवा रिकॉलच्या वेळी चुकून एखादं लोकेशन राहिलं तर ते आपल्याला चटकन लक्षात येतं. कारण आपल्याला माहित असतं की प्रत्येक वॉलवरती 5 लोकेशन निवडलेले आहे. रँडम कार्ड्स व स्पीड कार्डसाठी एका वॉलवर 4 लोकेशन निवडावेत व अशा 13 वॉल्स रेडी कराव्यात. म्हणजे 52 पत्त्यांसाठी 13 गुणिले 4 बरोबर 52 लोकेशन्स आपल्याला मिळतील. त्यामुळे मेमरायझेशनच्या वेळी व रिकॉलच्या वेळी कुठेही कन्फ्युजनला जागा राहत नाही. जर तुमचं लिंकिंग स्ट्रॉंग असेल व प्रॅक्टिस चांगली झाली असेल तर एका लोकेशनवर आधी सांगितल्याप्रमाणे 2 किंवा 3 कार्ड सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसंच रँडम किंवा ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेससाठी सुद्धा एका वॉलवर 4 लोकेशन निवडावीत. कारण इमेजेसच्या प्रत्येक रो मधील प्रथम 4 इमेजेस लक्षात ठेवल्या की 5वी इमेज आपोआप लक्षात येते. जर तुमचं लिंकिंग स्ट्रॉंग असेल व प्रॅक्टिस चांगली झाली असेल तर एका लोकेशनवर एका रोच्या 4ही इमेजेस तुम्ही लिंकिंग मेथडने जोडून लक्षात ठेवू शकता. असं केल्यास छोट्या जर्नीमध्ये सुद्धा खूप जास्त इमेजेस लक्षात ठेवता येतील. आता आपण पाहूया की इनडोअर जर्नी कोणत्या डिसिप्लिनसाठी बनवावी व आउटडोअर जर्नी कोणत्या डिसिप्लिनसाठी बनवावी. रँडम वर्ड्स व स्पोकन नंबरसाठी शक्यतो आउटडोअर जर्नी बनवावी व उरलेल्या 6 डिसिप्लिनसाठी इनडोअर जर्नी बनवावी. स्पोकन नंबर डिसिप्लिन मध्ये एका सेकंदाला एक नंबर आपल्याला ऐकून तो पटकन लोकेशन बरोबर जोडून लक्षात ठेवून तसंच पुढे जायचं असतं. तसंच इथे नंबर पुन्हा ऐकून उजळणी करायला सुद्धा चान्स नसतो. अशा वेळी जर्नी लोकेशन्स खूप जवळ-जवळ व छोटे-छोटे असले तर गोंधळ होण्याची शक्यता असते. मात्र आउटडोअर जर्नीच्या 2 लोकेशन मधील अंतर जास्त असतं. तसंच प्रत्येक लोकेशन मोठे-मोठे असतात. उदाहरणार्थ बिल्डिंग, शॉप, ट्री असे मोठे-मोठे लोकेशन असल्यामुळे स्पोकन नंबरसाठी आउटडोअर जर्नी कम्फर्टेबल असते. रँडम वर्ड्स आणि इतर डिसिप्लिनमध्ये आपण तुलना केली व जर नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की
रॅन्डम नंबर्स, स्पीड नंबर्स, बायनरी नंबर्स किंवा रॅन्डम कार्ड्स व स्पीड कार्ड्स यासारख्या डिसिप्लिन मधील डेटा आपल्या ओळखीचा असतो. सर्व नंबर्ससाठी आणि प्रत्येक कार्डसाठी काही ना काही ऑब्जेक्ट आपण ऑलरेडी फिक्स केलेले असतात. डेटा आपल्या ओळखीचा असतो, फक्त चॅम्पियनशिप मध्ये त्याचा क्रम बदललेला असतो. तयार केलेल्या जर्नी बरोबर नंबर व कार्ड्सची प्रॅक्टिस आपली आधीच करून झालेली असते. त्यामुळे चॅम्पियनशिपच्या वेळी छोटे छोटे व जवळ लोकेशन्स असले तरी गोंधळ होत नाही. परंतु रॅन्डम वर्ड्स मधील डेटा म्हणजेच दिलेले शब्द आपल्यासाठी पूर्णपणे नवीन असतात. अशा वेळी जोडणी करताना मोठे मोठे लोकेशन्स असले तर आपल्याला मजा येते व एका लोकेशनवर 2 किंवा 3 शब्द लक्षात ठेवताना सुद्धा गडबड होत नाही. म्हणून रॅन्डम वर्डसाठी आउटडोर जर्नी बनवावी. अर्थातच तुमच्याकडे आउटडोर जर्नी रेडी नसेल किंवा तुम्ही आधीच इनडोर जर्नी बरोबर रॅन्डम वर्ड्सची व स्पोकन नंबरची तुमची प्रॅक्टिस झाली असेल, तर इनडोर जर्नी ही वापरायला हरकत नाही. परंतु शक्य असेल तर आउटडोर जर्नी नक्की वापरा. तर या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक यू. आणि पुढील व्हिडिओ रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक नक्की करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ सुद्धा शेअर आठवणीने करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.